टप. त्याच्या बुटांचा भारगस्त आवाज कानावर पडला आणि इथे सगळ्यांचा श्वासच अडकला. कारण त्याचा आघात झाला होता. तर आता अंजाम किती भयानक असणार होता याचा विचारही नको. एक वेळ त्याच्यावर वार करणाऱ्याला त्याने माफही केलं असतं, पण आज वार तर त्याच्या हृदयावर झालेला, जिथे त्याची जाणा होती. मग पुढे काही बोलण्याचा प्रश्नच कुठे होता. तसही त्याच्या रूपात देविकाने स्वतःची बरबादीच तर ओढवलेली. आज तिच्या प्रत्येक शब्दांचा हिशोब होणार होता, कारण तो स्वतः तिचा हिशोब करायला यमदूताच्या रूपात दारातून चालत आत आलेला. त्याच्या फक्त आहटने सगळ्यांची फाटलेली अवस्था बघून आरव तिरकस हसला आणि त्याने चेहरा ओंजळीत घेऊन रडणाऱ्या सियाला खांद्याला पकडून मागे वळवलं. तसं तिचं लक्ष दारातून आत येणाऱ्या तिच्या राक्षसावर गेलं आणि बस त्याला बघून भावनांचा सैलाबच तिच्या मनात उठला आणि अगदी सगळंच तर अनावर झालं तिला. कंठ जड होऊन तिचे अश्रू दाटून आले. तरी धूसर दिसणाऱ्या त्याच्या प्रतिमेला ती बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. बाकी सगळ्यांचं लक्षही त्याच्यावर जाताच प्रत्येकाचे पाय तर जागीच थंड पडले, कारण त्याच्या लालबुंद झालेल्या त्या चेहऱ्यावरचा भडकलेला राग बघून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालेलं. आजीच्या तर दोन्ही किडन्याच फेल व्हायच्या बाकी राहिलेल्या. स्टाफने तर कधीचीच लाईनीत हजेरी लावलेली. सध्या त्या हॉलमध्ये इतकी भयान शांतता पसरलेली की त्या प्रत्येकाला घशात अडकलेल्या त्यांच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. नुसतं धगधग धगधग करत प्रत्येकाच्या हृदयात भीतीने थैमान मांडलेलं. नित्याचं तर हृदय नाही तर सगळेच इंटरनल ऑर्गन्स भीतीने बाहेर यायचे बाकी राहिलेले. ती अग्नेयाच्या शांत मुद्रेलाच इतकी घाबरत होती. तिथे अग्नेयाचा हा रौद्र अवतार बघून तिचे पाय थरथर कापायला लागले. तिने पटकन स्वतःला रमेशच्या पाठी लपवलं, पण ह्या सगळ्यात अग्नेयाचं लक्ष मात्र त्याच्या जाणावर होतं. तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारा तो समुद्र बघून त्याच्या हृदयात सुनामी उठलेला आणि तो सुनामीच आता सर्वांना घेऊन डुबणार होता. तिचा ती रडून बेहाल झालेला अवतार बघून त्याच्या पायाच्या नखापासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत त्याचा प्रत्येक स्नायू पेटून उठलेला. आणि का उसळणार नाही ना तो? कारण जी त्याची सुकून होती, जिच्या जवळ त्याच्या मनाला समाधान आणि शांती मिळत होती, तिला त्याच्या त्याच निरागस बाहुलीला गलिच्छ शब्दांचे वार करून अगदी अशांत केलेलं ह्यांनी. मग त्याच्या रागाची झळ आता सगळ्यांना पचवावी तर लागणार होती. पण आता अग्नियाला समोर बघून इथे सिंहाचा होता नव्हता तो संयमही ढळून पडला. खूप घायाळ झालं होतं तिचं मन. देविकाच्या कडू आणि विषारी शब्दांनी पुरतं तुटलं होतं ते पाखरू. क्षणात होत्याचं जणू सगळंच नव्हतं झालेलं. पण आता तिच्या हक्काच्या आणि अधिकाराचा विसावा आलेला बघून ती पूर्ण ताकद एकवटून पळतच त्याच्या दिशेला निघाली. जाना, स्लोली. तिला असं धावत येताना बघून काळीच धडधडलं त्याचं, कारण तिच्या जीवच कुठे उरला होता. तो त्या रागातही काळजीने पटकन 4 पावलं पुढे झालाच होता की तोच ती तितक्याच आवेगाने त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला अगदीच जखडून घेतलं. तिने इतक्या आवेगात मिठी मारलेली की त्याच्या भारग्रस्त शरीरालाही किंचित कंप बसलेला. पण जसं तिने तिच्या घायाळ झालेल्या हृदयाला त्याच्या स्वाधीन केलं, अगदी आर्त आणि वेदनादायी हुंदका तिचा बाहेर पडला आणि ते अग्नेयाच्या हृदयात तीव्र कळ आली. त्याने भरलेल्या डोळ्यांनी घट्ट तिला काळजाशी कवटाळून घेत बाकी सगळ्यांकडे पाठ फिरवली.
त्याचे इमोशन्स, त्याच्या भावना फक्त त्याच्या जाण्यासाठी होत्या. बाकी कोणाला त्या पाहायचा हक्क त्याने दिला नव्हता. अहो, ती त्याला काहीतरी सांगू पाहत होती, पण हृदयच इतकं जखमी झालेलं, तर त्या वेदना तोंडातून तरी कशा निघणार होत्या ना. देविकाच्या बोलण्यावर खूप जास्त इन्सिक्युअर झालेली ती. आणि का होणार नाही ना. स्टेटसने नात्यांना तोलणारं हे जग तिच्या निस्वार्थ प्रेमाला कसं समजणार होतं. त्याच्या समोर प्रत्येक बाबतीत तिचं पारडं अगदी रिकामं वाटलं तिला. म्हणूनच तर इतका घाबरला होता तिचा जीव. तिला बोलायचं तर खूप काही होतं त्याच्याशी, पण तिचा श्वास इतका जडावला होता की तिला बोलताच येईना. तिची अवस्था बघून त्याच्या भरलेल्या डोळ्यात अंगार फुलले आणि त्याने खाडकन डोळे उघडले. पण त्याचं जग रडत होतं म्हटल्यावर तो कोणाला काय आता स्वस्थ जगू देणार नव्हता. आतून तर अगदी भट्टीसारखं त्याचं शरीर पेटून उठलेलं, पण त्याची थंड धारा त्याच्या मिठीत असताना काहीच रिॲक्ट करणार नव्हता तो. उलट तिच्या थंड स्पर्शातच स्वतःच्या तप्त शरीराच्या ज्वाला तो शांत करत होता. पण इकडे मागे देविका भूत पाहिल्यासारखं अगदी थक्क होऊन समोरचं दृश्य पाहत होती. जो अग्नेय कोणाशी एक शब्द तरी नीट बोलेल तर शपथ, तो चक्क तो एका मुलीला मिठीत घेऊन उभा होता. हे तिला न पचण्यासारखं होतं. त्यात ती दोघं थोड्या अंतरावर असल्याने ते काय बोलतायत कोणालाच समजत नव्हतं. पण सियाच्या रडण्याचा आवाज मात्र येत होता. जाना, काम डाऊन प्रिन्सेस. लुक, आय एम हिअर विथ यू. तिच्या शरीराची होणारी ती प्रचंड थरथर त्याच्याही सर्वांगाला झणकारून सोडत होती. त्यामुळे त्यालाही अगदीच त्याचा राग आवरणं अशक्य होत चाललेलं. पण सध्या तिच्या समोर तो रियल अग्नेयला समोर आणूही शकत नव्हता, कारण ती त्याच्या साध्या रागालाही एवढी घाबरते, तर त्याच्यातला मृत्यूचा तांडव माजवणारा अग्नेय बाहेर आला तर ती स्वतःला सावरू देखील शकणार नाही हे माहीत होतं त्याला. अहो, ते म्हणजे मी तुमच्या लायक नाही ना. सियाचे ते तोडके मोडके शब्द समजायला आधी तर त्याला काहीसा वेळ लागला, पण जेव्हा त्याला ती काय बोलली ते रिवाइंड झालं, त्याने रागात डोळे मिटले. त्याच्या सियाचं नाजूक हृदय दुखावून त्याच्या आत्याने काय चूक केली होती हे तो आता त्यांना दाखवून देणार होता. जाना, लुक ॲट मी. त्याने पटकन त्याच्या डोळ्यातले भाव बदलत स्वतःला अगदी नॉर्मल केलं. ती त्याच्या रागाला किती घाबरते हे माहीत होतं त्याला. त्यामुळेच तिच्याशी बोलताना त्याचा आवाज अगदी शांत झालेला. अग्नेय आल्यावर खरं तर आजी आणि सुवर्णाही काहीशा रिलॅक्स झाल्या. रमेशही काहीशे शांत झाले. तो आपल्यालाही सोडणार नाही हे सर्वांना माहीत होतं, पण त्याच्या येण्याने देविकाचं तोंड तरी बंद झालं हेच काय ते समाधान होतं. सियाचा तो वेदनादायी आक्रोश बघून देविका सोडली तर प्रत्येकाचे डोळे भरून वाहत होते, अगदी रमेशचेही. शेवटी त्यांनाही एक मुलगी होती. पण देविका अजूनही अवाक होऊनच अग्नेयच्या ह्या रूपाला बघतच बसलेली. भलेही त्याची त्यांच्याकडे पाठ असल्याने कोणालाच त्याचे रिॲक्शन दिसत नव्हते. त्यात सिया, ती तर अगदी नाजूक बाहुली त्याच्या मिठीत आहे हेही कळून येत नव्हतं. पण अग्नेयला कोणा मुलीसाठी इतकं रिॲक्ट करताना देविका ही पहिल्यांदाच बघत होती. मुळात तो कधी कोणावर प्रेम करेल हे तर ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. जाना, प्लीज बच्चा, लुक ॲट मी. अग्नेय सियाच्या केसांवर ओठ टेकवत अगदी प्रेमाने हळू आवाजात तिला साथ घालतो. पण ती तर त्याला सोडायलाच तयार नव्हती. त्याच्यापासून एक सेकंदासाठीही
तिला लांब व्हायचं नव्हतं. अहो, मी तशी मुलगी नाही जी कोणाला जाळ्यात ओढण्यासाठी माझ्या सुंदरतेचा वापर करेल. माझं आणि तुमचं नातं तितकंच पवित्र आहे जितका माझा त्या देवावरचा विश्वास. निदान तुम्हाला तरी तुमची सिया तशी वाटत नाही ना, जसं त्या बोलत होत्या. कंठ अगदीच भरून आला तिचा. देविकाचे आरोप ऐकून पूर्ण विकरून गेलेली ती. तिचे शब्द ऐकून अग्नेयने त्याचे डोळे अगदीच आत ओढून घेतले आणि तिच्या भोवतीची त्याची पकड आणखीनच घट्ट झाली. त्याच्या जाणाच्या पवित्र मनावर केलेला वार त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता. मग तिच्या नाजूक आणि कोवळ्या मनाला कसं सहन होणार होतं ना. अहो, प्लीज बोला ना की तुम्हालाही मी तशीच. त्याची शांतता तिच्या हृदयात क्षणातच खळबळ माजवून गेली. ती घाबरून पटकन त्याच्यापासून दूर जाणार. त्याआधीच तिच्या पाठीवर असणाऱ्या त्याच्या हाताने तिला त्याच्यापासून वेगळं होऊच दिलं नाही. जाना, ऑलवेज रिमेंबर वन थिंग, यू आर ओनली माइन. त्यामुळे पुढच्या टाइमला स्वतःबद्दल काहीही चुकीचं बोलायच्या आधी 100 वेळा विचार कर. नाहीतर मी तुलाही इतक्या सहजासहजी सोडणार नाही. त्याने तिला पूर्ण स्वतःवर दाबत हळूच तिच्या कानात कुजबुजलं. पण त्याचे ते शब्द ऐकून हृदय धडधडलं तिचं आणि तिची त्याच्या शर्टवरची पकड अगदीच घट्ट झाली. कारण आत्ताच्या त्याच्या बोलण्यात प्रेम कुठेच नव्हतं, तर फक्त राग आणि हक्क जाणवला तिला. तिच्यावर तिच्याही समजण्या पलीकडे जाऊन बेलगाम प्रेम केलेलं त्याने. मग तिच्याबद्दल बाकीच्यांचं तर लांबची गोष्ट, तिचंही चुकीचं मत तो खपवून घेणार नव्हता. अहो, त्याच्या कठोर शब्दांनी घाबरलं ना ते पाखरू. डोंट क्राय जाना, इट्स रिअली हार्ड टू कंट्रोल माय अँगर. आत्ताही तिच्या कानात खूप खोल आवाजात त्याचे शब्द गुंजले. तसा तिच्या अंगावर सरकन काटा आला. किती खोल आवाज झाला होता त्याचा. त्यात त्याची तिच्या भोवती क्षणोक्षणी घट्ट होत चाललेली पकड बघून तिला तो त्याचा राग किती कंट्रोल करतोय हे जाणवताच जास्तच रडू आलं. तिच्यासाठी त्याचं मन किती हळवं आहे हे तिच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार ना. अहो, तुम्ही फक्त माझे आहात ना. सियाने त्याच्या छातीत चेहरा घुसळत रडतच त्याला विचारलं. मन घाबरलेलं तिचं, कारण त्याच्या समोर उभा राहायचीही आपली ऐपत नाही हे आज कळून चुकलेलं तिला. पण तरी आत्ता त्याच्याशिवाय जगायची ती कल्पनाच करू शकत नव्हती. या सर्वात लग्नाचा तर विषय ती पार विसरून गेलेली. तिचे ते हळवे शब्द ऐकून इथे अग्नियचं हृदय पिळवटून निघालं. त्याचं वेडं पाखरू त्याच्याकडून शाश्वती करून घेत होतं. ते विचारताना पण तिचे जडावलेले श्वास आणि तिच्या वाढलेल्या हृदयाची धडधड त्याला जाणवत होती. पूर्ण थकली होती ती हे त्याला कळून चुकलेलं. पण तरी जणू त्याच्या उत्तरासाठी तिचं शरीर हट्टाने थांबलं होतं. त्याच्याशिवाय तिचं होतच कोण ना. एक आई होती जी हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेली आणि दुसरा तो. पण जर आता तोही तिचा नसेल तर ह्या क्षणीच प्राण सोडले असते तिने. तिची अवस्था बघून त्याला किती ते भरून आलं. पण सध्या तिच्यासाठी स्वतःला सावरणं खूप गरजेचं होतं. बाळा, मी फक्त तुझाच आहे जाना, आणि माझ्या या प्रिन्सेसवरही फक्त माझाच हक्क आहे. त्याने तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवून तिला अजूनच कवेत घेतलं. पण बस, त्याचे इतके शब्द कानावर पडले आणि तिने गालात हसतच त्याच्या मिठीत स्वतःला सोडून दिलं. त्याच्या शर्टवरची तिची पकड सैल होताच त्याने गच्च डोळे मिटले.
आणि थरथरत्या अंतकरणाने त्याने त्याच्या जाणाचा चेहरा पकडून समोर करताच तिच्या मिटलेल्या डोळ्यांना बघून त्याने तिला परत हृदयाशी कवटाळून घेतलं, अगदी घट्ट. तसं त्याच्या डोळ्यातून ओघळलेले 2 चुकार अश्रू तिच्या केसात विलीन झाले. त्याला डॉक्टरांचं बोलणं अजूनही चांगलंच लक्षात होतं. आताही जास्तीचा स्ट्रेस घेतल्याने ती बेशुद्ध झाली होती. पण पुढच्या सेकंदाला अग्नेयने डोळ्यात आलं पाणी पुसत त्याच्या पाखराला दोन्ही हातांवर उचलून तो झटक्यातच मागे फिरला. पण आता त्याच्या कुशीत सियाला निश्चित पडलेलं बघून सुवर्णा आणि आजी पुढे येणार. पण त्याची ती लाल भडक नजर बघून कोणाची हिंमतच झाली नाही. त्याचे डोळे अक्षरशः आग ओकत होते. सियाची हालत बघून आरवच्याही भरलेल्या डोळ्यात भयंकर राग उतरला. पण आत्ता त्याचा भाई आलेला म्हटल्यावर प्रत्येकाचा थेट हिशोब चोख होणार होता. आरव. अग्नेयने आरवला आवाज देताच क्षणभरासाठी आरवचेही धाबे दणाणले. कारण त्याच्या घट्ट आवळल्या गेलेल्या जबड्यामुळे त्याचा आवाजाची धारही कमालीची वाढलेली. आरव घाबरून जसा पुढे आला. अग्नेयने सियाच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवून तिला जड मनाने आरवकडे दिलं आणि फक्त एक नजर त्याच्याकडे पाहिलं. पण त्या एका नजरेतही खूप काही बोलले होते ते भाऊ, जे बाकी कोणाला कसं समजणार होतं ना. आरव तडक सियाला घेऊन लिफ्टकडे निघाला. नित्या. अग्नेयने पुढचा आवाज नित्याला देताच ती तर रमेशच्या मागे त्यांचा शर्ट पकडून भीतीने लटपटू लागली. पण रमेशने तिची भीती समजून तिला पुढे मिठीत घेतलं. नित्या, भाई हाक मारतोय ना. रमेशला अग्नेयवर पूर्ण विश्वास होता. ते देविकावर कितीही प्रेम करत असले तरी त्यांच्या नजरेतही जे चूक आहे त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे होती. त्याशिवाय ती वटणीवर येणार नव्हती. नित्याने भरलेल्या डोळ्यांनी हिम्मत करून अग्नेयकडे पाहिलं तर तिच्यावर आलेली त्याची नजर शांत भासली तिला. मला वाटतं तू सुद्धा तुझ्या वहिनी सोबत जावं. अग्नेयच्या बोलण्यावर रमेशनेही नित्याला आरव सोबत पाठवलं. तिच्या समोर तिच्या आईचे धिंदोडे निघणं त्यांनाही पटणार नव्हतं ना. पण देविकाची आज वरात निघाली पाहिजे असं मनोमन त्यांनाही वाटून गेलं. कारण अग्नेयचा न्याय कोणाला चुकला नव्हता. इकडून ही तिघं लिफ्टमध्ये शिरताच पुढच्या क्षणाला स्टाफने अग्नेयची किंग चेअर आणून त्याच्या मागे ठेवली, ज्यावर तो अगदी एटीत बसला. तोच त्याचे पाय ठेवायला समोर काचेचा टीपॉयही आला. पण आता बाकी सर्व 2 पावलं मागे झाले. कारण आत्ता त्याचा ऑरा इतका खतरनाक झालेला की हवेनेही आपलं रुख बदललेलं. त्याच्या चेहऱ्यावरून बरसणारा तप्त लावा त्याच्या डोळ्यात बघण्याची साधी अनुमतीही देत नव्हता. त्याने एक नजर रमेशकडे पाहिलं तर त्यांनी तिरकस हसत जाऊन मागे सोफ्यावर बसून घेतलं. जणू अग्नेयच्या या न्यायाच्या मध्ये ते स्वतःही येणार नव्हते. अग्नी, बाळा. त्याचा राग समजून सुवर्णा काही बोलायला जाणार तोच त्याची नजर स्वतःवर आलेली बघून सुवर्णा शांत बसली. मिसेस सरंजामे. आणि पुढच्या सेकंदाला त्या हॉलची शांतता भंग करत दहाडलाच तो. तशा त्या भिंतींनीही घाबरून कान बंद केले असावे. पण देविकाच्या पायाखालची जमीन सरकली. ती तर त्याचा तो रुतबा पाहून मनात धुसमुसातच शब्दांची मांडणी करू लागली. पण आत्ता तिला श्वास घ्यायलाही तो टाइम देणार होता का? अरे मिसेस सरंजामे, मगाचपासून तुम्ही माझ्या वाईफची तर भरपूर बोलत होता. मग आत्ता काय झालं? म्हणजे अजून काही उरलं असेल तर माझ्याशी बोलू शकता. मी काय तुमचा ऐकायलाच बसलोय. अग्नेयच्या नजरेचा दाह बघून
देविकाची तर बोबडीच वळली. पण नेहमी तोऱ्यात वावरणारी ती अशी कशी स्वतःला खाली पडू देईल ना? अग्नी, हे सर्व काय आहे? आणि ही मुलगी? देविका तणतणत बोलतच होती की मिसेस सरंजामे, तुमच्या माहितीसाठी आज हा अग्नेय कोणाला तरी पहिल्यांदा रिपीट सांगतोय, तर कान देऊन ऐका. माझ्या वाईफचं नाव सिया आहे, मिसेस सिया अग्नेय अग्निहोत्री. आत्ता तरी लक्षात राहील ना? अग्नेयने देविकावर अशी काय नजर रोखलेली की तिथे सर्वांना घामच फुटला. आता जर परत तुमच्या तोंडून माझ्या जानाची डिसरिस्पेक्ट झाली तर कदाचित मी पुढच्या टाइमला इतक्या शांततेत बोलणार नाही. अग्नेयची ती प्रचंड थंड पडलेली नजर बघून देविका चांगलीच गडबडली. तेच ती सिया इथे काय करतीये? देविकाच्या या प्रश्नावर अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना. मुळात ही त्याला प्रश्न विचारणारी कोण असेच काहीसे एक्सप्रेशन होते त्याचे. कोणाचे प्रश्न ऐकून घेणाऱ्यातला नव्हताच तो मुळी. पण आज त्याच्या जाण्यासाठी तो ऐकणारही होता आणि त्यानंतर बोलणारही होता. पण आता सुवर्णाने मात्र घाबरून तिच्या सासूचा हात पकडला. पण हे काय? म्हातारी तर केव्हाचीच गार झालेली. व्हॉट डू यू मीन की ती इथे काय करतीये? मिसेस सरंजामे, कदाचित तुम्हाला अजून कळालं नाही वाटतं. आणि कसं कळणार ना? प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करून करून तुमचं ब्रेन काम करेनासं झालंय. अग्नेय तिरकस हसत देविकाकडे बघताच ती परत गडबडली. तसा अग्नेय गालात हसला. वेट, मी परत सांगतो. तसंही माझ्या जानाची आयडेंटिटी सांगणं माझं सर्वात आवडतं काम झालंय. ती मिसेस सिया अग्नेय अग्निहोत्री आहे, या अग्नेय अग्निहोत्रीची क्वीन. मग जर ती माझी क्वीन आहे म्हटल्यावर ती तर तिच्या हक्काच्या किंगडम मध्येच राहणार ना. आफ्टर ऑल आपल्या कल्चरमध्ये तर मुली लग्न झाल्यावर आपल्या हस्बंडच्या घरी राहतात. मे आय राईट? आता हा रूल तुमच्यासाठी लागू होत नाही म्हणा, कारण तुमचं कल्चरच वेगळं. अग्नेयाचा आवाज भलेही शांत होता, पण त्याची नजर मात्र कमालीची तीक्ष्ण होती. त्यात त्याने मारलेला टोमणा देविकाला बरोबर बसला. अग्नी, तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? तू तुझा स्टेटस विसरला आहेस का? अरे तू अशा भिकारड्या मुलीला. देविका अजूनही तिच्या रागात बोलतच होती की पुढच्या क्षणी त्या हॉलमध्ये त्या भल्या मोठ्या टीपॉयचे तुकडे होऊन त्याच्या काचा इतरत्र पसरल्या गेल्या. आणि मगाचपासून शांततेत बोलणारा समोरचा आगीचा वनवा आता ज्वलंत जळत उभा झालेला. पूर्ण शरीर त्याचं रागाने इतकं काय होरपळून गेलेलं की रागात अक्षरशः मोठे मोठे श्वास भरत होता तो. देविका तर त्याचं हे रूप बघून गर्भगळीतच झाली. हाऊ डेअर यू मिसेस सरंजामे, माझ्या वाईफला काही बोलण्याची तुमची हिम्मतच कशी झाली? अग्नेय तावाने पुढे आलाच होता की मधातच सुवर्णाने तिची व्हीलचेअर घालत त्याचा हात पकडला. रमेशही दचकून पटकन देविका जवळ आले. अग्नी, राजा काय करतोय तू? हे विसरू नको, त्या तुझ्या आत्या आहेत आणि तू मला एक वचन दिलं आहेस. सुवर्णाचा वाढलेला आवाज बघता अग्नेयच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या आणि त्याने बाजूच्या सोफ्यावर जोरात लात मारली. तसा तो भारगस्त सोफाही किंचित मागे सरकला ना. मॉम, जर आता तू मला नात्यांची आठवण करून देत यांना पाठीशी घालतीये ना, मग मगाचपासून ह्या माझ्या सियाला वाटेल ते बोलताना ह्यांना ती कोण आहे ह्याची आठवण करून का नाही दिलीस? अग्नेयच्या प्रश्नावर सुवर्णा निशब्द झाली. प्रयत्न तर केलेला तिने, पण देविकाने कोणाला बोलूच कुठे दिलं होतं.
आणि मिसेस सरंजामे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी काय आणि किती मॅटर करता ते. हे माझं मेन्शन आहे, त्यामुळे तुम्ही इथे राहताय हे फक्त माझ्या मॉममुळे. पण परत तुमच्यामुळे माझी जाना हर्ट झाली किंवा तिला तिच्या कॅरेक्टरवरून तुम्ही परत काही बोललात तर शपथ माझ्या प्रेमाची, तेव्हा नात्यांच्या मर्यादा पार करायलाही मला जास्त टाइम लागणार नाही. कारण माझ्यासाठी सर्वात वर फक्त माझी वाईफ आहे. आत्ता तरी तिचं नाव लक्षात राहील ना तुम्हाला? मिसेस सिया अग्नेय अग्निहोत्री. अग्नेय रागात देविकाला सुणवून लिफ्टकडे निघून गेला, पण मागे देविका मात्र रागात धुसमुसत होती. पण तिला काय माहित ना, असंच तो कोणाला सोडत नसतो आणि त्याच्या जानाला हट केल्याबद्दल तर विषयच खोल. त्यामुळे देविका बाई तुमचाही काउंटडाऊन सुरू करा बरं. मग काय वाटतं तुम्हाला आता अग्नेय मागून का असेना पण देविकाचे काय हाल करणार आणि सियाला शुद्ध आल्यावर ती कशी रिॲक्ट करणार हे तर पुढच्या भागात कळून जाईलच म्हणा. पण आजचा हा थरारक भाग कसा वाटला हे तर मला भरभरून कमेंट्स करून कळवाच आणि आवडला असेल तर लाईक देऊन खूप साऱ्या लोकांना शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.